2 किंवा त्यापेक्षा जास्त शेडमध्ये फ्रॉस्टिंग करताना काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला ज्या कलरची शेडिंग करायची आहे ती क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायची. पायपिंग बॅगने क्रीम अप्लाय केल्यामुळे क्रीम प्रिसाईज एरियामध्येच लागते व केकची स्मूथ फिनिशिंग खूप लवकर होते. स्क्रेपर वापरताना ते प्रत्येक वेळी ओल्या कपड्याने पुसून घ्यावी म्हणजे दोन्ही क्रीम्स एकमेकात मिक्स होणार नाहीत. केकच्या साईड टॉपला जी क्रीम अप्लाय केली आहे तीच टॉपला अप्लाय करावी. इथे मी ऑरेंज व येल्लो कलरचं शेडिंग केलं आहे. खाली ऑरेंज व त्यावर येल्लो कलर केला आहे. टॉपला पण येल्लो कलरच्याच क्रीमने फ्रॉस्टिंग केलं आहे. त्यामुळे टॉपची फिनिशिंग करताना सेम कलरची क्रीम असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही. या केकच्या वरच्या बाजूला मी जर ऑरेंज कलरचं शेडिंग दिलं असतं तर जेव्हा टॉपची फिनिशिंग करतो त्यावेळी येल्लो व ऑरेंज क्रीम मिक्स झाली असती व केकचा लुक खराब झाला असता. त्यामुळे केकच्या साईड वॉलच्या टॉपचा व केकच्या टॉपचा कलर सेम ठेवावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. बाय बाय.